सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हाताले उन्हाळी कांदा बाजार भाव. त्यापूर्वी जर कोणी नवीन आला असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे लाईव्ह कांदा अपडेट भाव बघता येईल. चला तर मग जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आज काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा. आवक होती 10,586 क्विंटल. किमान दर मिळाला 700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,750 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,627 रुपये. पुढची बाजार समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा. आवक होती 7,682 क्विंटल. किमान दर मिळाला 500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,550 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,152 रुपये. पुढची बाजार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा. आवक होती 1,795 क्विंटल. किमान दर मिळाला 300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,225 रुपये. तर कमाल दर मिळाला 1,575 रुपये. पुढची बाजार समिती आहे अहिल्यानगर उन्हाळी कांदा. आवक होती 53,591 क्विंटल. किमान दर मिळाला 300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,350 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,000 रुपये. पुढची बाजार समिती आहे सोलापूर पांढरा कांदा. आवक होती 1,202 क्विंटल. किमान दर मिळाला 200 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,450 रुपये. तर कमाल दर मिळाला 3,000 रुपये. पुढची बाजार समिती आहे वाई लोकल कांदा. आवक होती 20 क्विंटल. किमान दर मिळाला 1,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,500 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,000 रुपये. पुढची बाजार समिती आहे जामखेड लोकल कांदा. आवक होती 108 क्विंटल. किमान दर मिळाला 1,150 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 950 रुपये. तर कमाल दर मिळाला 1,750 रुपये. पुढची बाजार समिती आहे धाराशिव. आवक होती 18 क्विंटल. किमान दर मिळाला 1,200 रुपये.